माझ्या प्रिय बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पाठ क्रमांक 6 आणि पाठाचं नाव आहे पोपट. माझी आत्या प्राण्यांचा फार राग करायची. कुत्रा तर तिला मुळीच आवडत नसे. मांजर सुद्धा ज्या त्या भांड्यात तोंड टाकते, त्यामुळे तिला मांजर सुद्धा आवडत नसे. गाय बैल शहरात ठेवायचे कुठे? त्यांच्यासाठी घरी गोठा करायची पण अडचण आहे. मात्र आत्याचा मुलगा हा मामांकडे म्हणजे माझ्या बाबांकडे नेहमी यायचा, त्यामुळे त्याला प्राण्यांचा फार लळा लागला. आमच्याकडे ना दारात कुत्रे बसायचे, त्यामध्ये घरातलाही कुत्रा बसे, कधी कधी मांजरही यायची. या सर्व गोष्टीत व्हायचे असे की आमचा खूप वेळ हा गाई म्हशी चिमणी कावळे यांच्यातच जायचा. ठराविक वेळी अभ्यास केला नाही तर आई खूप चिडायची, रागवायची. आई त्या प्रसंगी धपाटाई घालायची. परिणामतः होते असे की काहीही करून अभ्यास हा करावाच लागे. अभ्यास झाल्यानंतर दिवसभराचा वेळ प्राण्यांसोबत रमत गमत जायचा. आत्याचा सौरभ आमच्याकडे यायचा. सुट्ट्यांमध्ये खूप रमायचा, खेळायचा. आम्ही खूप मज्जा करीत असायचो. घरी परतल्यावरही त्याचं प्राण्यांचं वेड कमी होत नसल्याने आत्या फार वैतागत असे. एकदा आत्याला त्याने वाढदिवसाला कोणताही किमान एक तरी प्राणी घरात आणण्याची विनंती केली. आत्याने खूप समजावून सांगितले, पण सौरभ ऐकतच नव्हता. त्यातल्या त्यात मग प्राण्यांची वर्गवारी करण्यात आली. कुत्रा राखण करतो पण घाण करून ठेवेल म्हणून नको. मांजर आवडतच नाही. गाय नको, बैल नको. पाळीव प्राण्यात एकही प्राणी आत्याला आवडत नव्हतं. पण सौरभ हट्टाला पेटला. त्यावेळी तो कुणाचेच काहीही ऐकायला तयार नव्हता. त्याच्या वाढदिवसाला हीच भेट त्याने मागितल्यामुळे आत्याला नकार कसा द्यायचा हेच समजत नव्हते. आत्याच्या रागाचा पारा चढत होता. त्याचा सौरभवर कोणताच परिणाम होईना. जोवर एखादा प्राणी घरी येणार नाही तोवर वाढदिवसाचा केक नको, नवीन कपडे नको, कुणाच्या मला शुभेच्छाही नको या मतावर तो ठाम होता. नाईलाजाने आत्याने पोपटाची जोडी घरात आणली, कारण त्याचा कोणताच मोठा उपद्रव सहन करावा लागणार नाही. सर्वानुमते पोपट घरात आला. रोज डाळिंबाचे दाणे, पेरू, फळांचे तुकडे, बिया, मिरची, वेगवेगळ्या पदार्थाची रेलचेल सुरू झाली. लहान मुलांसारखं त्या पोपटाचं सगळ्यांना भारी कौतुक होतं. त्यामुळे नाक मुरडून का असे ना आत्याला ते स्वीकारावं लागलं. आत्या पोपटाला खायला देणार म्हणून त्याला बाहेर काढले. डाळिंबाचे दाणे बाहेर काढून खाऊ घातले आणि आत्या आत जाणार तोच एका मांजराने झडप घातली. त्यातील एका पोपटाला पकडले. आत्याच्या लक्षात येताच ती धावली, पण तोवर वेळ निघून गेली होती. आत्या त्यामुळे इतकी रडली की सौरभ तिला समजावत होता. मात्र आत्याचे रडणे काही थांबेना. आत्या रडता रडता म्हणत होती की म्हणूनच प्राणी पाळायचे नाही म्हणत होते मी. माझ्या हातून खूप मोठे पाप घडले. जर आपण प्राण्यांची खूप काळजी घेऊ शकत नाही तर पाळीव प्राणी घरात आणायचे नाही म्हणूनच सांगत होते, पण तू ऐकले नाहीस. नाहक त्या पोपटाचा जीव गेला. आईसोबत सौरभही खूप अस्वस्थ झाला.